नमः पार्वती पते हर हर महादेव. कैलासावरती वेगवेगळ्या गोष्टी घडत असताना एक आश्चर्यकारक गोष्ट अशी घडली की गणेशाने आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या माता पित्यास प्रदक्षिणा घातल्या आणि तीच पृथ्वी प्रदक्षिणा असं सांगितलं. त्यानंतर गणेशाचे 2 विवाह झाले. त्या 2 विवाहाच्या नंतर 2 पुत्रांची प्राप्ती सुद्धा झाली. या दरम्यानच्या काळामध्ये पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून कुमार कार्तिकेय परत आले आणि कुमार कार्तिकेयांना नारदांच्याकडून हे वर्तमान समजलं. कुमारास मनात राग आला, विषाद वाटला, दुःख वाटलं आणि कुमाराने एक निर्णय घेतला, ते म्हणजे कैलास सोडून इतर ठिकाणी जाण्याचा. त्यासोबत कुमाराच्या मनामध्ये आता आयुष्यभर अविवाहित राहायचं हे डोक्यात सदैव घुमत होतं. आता विवाह नाही. आधी ज्येष्ठ पुत्र म्हणून व्हायला हवा होता, तो झाला नाही. आता विवाह नाही म्हणून कुमाराने कैलास सोडण्याचा आणि आपल्यासाठी एक वेगळं निवासस्थान निवडण्याचा निश्चय केला. जरा भूगोल समजून घ्या. क्रौंच पर्वतावरती गेलेत. आता कैलास पूर्ण उत्तरेकडचा पर्वत आहे हिमालयातला, तर क्रौंच हा पूर्ण दक्षिणेकडचा पर्वत आहे. अगदी आपल्या माता पित्यापासून खूप दूर जाण्याचा निर्णय घेतलाय आणि क्रौंच पर्वतावर जाऊन कुमार कार्तिकेय विराजमान झालेले आहेत. कुमार निघून गेल्यानंतर कैलास पर्वतावर चर्चा चालू आहे. बाकी काही असो, आईच्या मनामध्ये मात्र एक भाव असतो आपल्या पुत्राच्या विषयामध्ये की आपला पुत्र दूर निघून गेलाय, एकटाच राहतोय, विवाह न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता काय करायचं? आईला आपल्या पुत्राची काळजी वाटत असते. लक्षात घ्या, आई कधीही आपल्या पुत्राची काळजी कोणत्याही स्थितीत करते. काही असो, ती देवाची आई असो की माणसाची आई असो, राक्षसाची आई असो, ती आपल्या पुत्राची काळजी करत असते आणि आपल्या पुत्राला सुखाच्या गोष्टी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत असते. म्हणजे कुबेराला दिलेली लंका ही कुबेराकडून मिळवून घेऊन आपला पुत्र रावण याला मिळावा यासाठी प्रयत्न करणारी आईच असते. तीच काळजी घेत असते. म्हणजे राक्षसाची आई सुद्धा अशीच तीव्रतेनं आपल्या लेकराची काळजी घेत असते. म्हणून तर प्रल्हादाची आई आपल्या पतीशी द्रोह करून प्रल्हादाच्या मागे कयाधू उभी राहत असते. लक्षात ठेवा. इकडे पार्वती माता या प्रत्यक्ष जगदंबा असतील तरीही आपल्या लेकराची काळजी आहे आणि त्यांची तर 2दा दिसली आहे. गणेशाचं मस्तक जेव्हा उडवलं शिवानी, तेव्हा त्यांनी अक्षरशः या सृष्टीचा विनाश करायचं ठरवलेलं होतं आणि आपल्या मुलाला दिलेली शिक्षा ही आशीर्वादामध्ये बदलून त्यांनी शिवांच्याकडून गणेशाला गणाधीश, गणाध्यक्ष होण्याचा मान दिला होता. आद्य पूजेचा मान दिलेला होता. आता कार्तिकेय निघून गेल्यानंतर सर्वाधिक व्यथा झाली आहे ती आईला, माता पार्वतीला. आणि पार्वतीने या विषयात खूप वाईट वाटल्यानंतर शिवांशी संपर्क साधलाय. म्हणाल्या, प्रभू, आपला पुत्र क्रौंच पर्वतावर गेलेला आहे आणि या क्रौंच पर्वतावर आपला पुत्र एकटा असेल, त्याला कोण मदत करील? त्याच्यासोबत कोण असेल? मग शिव निर्णय घेतात. ते म्हणतात की आपण क्रौंच पर्वतावर जाऊ आणि मी अंशरूपाने त्या पर्वतावर विराजमान असेल. आता या क्रौंच पर्वताला आत्ता श्रीशैल्य पर्वत असं म्हणतात आणि त्या पर्वतावर शिव मल्लिकार्जुन या नावाने स्थित झाले. श्रीशैल्य मल्लिकार्जुन, मल्लिकार्जुन या नावाने स्थित झाले आणि त्या पर्वतावर शिव अंशरूपाने वास करू लागले. आजही ते ज्योतिर्लिंगात शिव अंशरूपाने तिथे रहिवास करतात असं म्हटलं जातं. शिव आणि पार्वती दोघेही आपापल्या रूपात तिथे वास्तव्य करू लागले. असं म्हणतात की श्रीशैल्याच्या पर्वतावरून क्रौंच पर्वतावर महिन्यात
प्रत्येक वेळेला भेटायला शिव आणि पार्वती जातात, पण वेगवेगळ्या वेळी, आपापल्या कामातून वेळ काढून वेगवेगळ्या वेळी. दर अमावस्येला शिव कुमार कार्तिकेयाची भेट घेण्यासाठी त्या पर्वतावर जातात, तर दर पौर्णिमेला देवी पार्वती आपल्या पुत्राची भेट घेण्यासाठी जात असतात. त्यामुळं क्रौंच पर्वतावर कुमार कार्तिकेयाच्या दर्शनासाठी जे जातील त्यांना तिथे अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवशी देवतेचा वास अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळं अमावस्येला जाऊ नये, पौर्णिमेला जाऊ नये असं काही नाही आहे. अमावस्येला जावं, पौर्णिमेला जावं, देव तिथे तुम्हाला दिसेल. कुठल्याही क्षणी जाओ, कोणत्याही तिथीला जा, अमुक तिथीला देवाचं दर्शन करू नये असं काही नसतं. तिथे अंशरूपाने हे चालू आहे. कैलासावर या सगळ्या गोष्टी चालू असताना अजून काहीतरी घडतंय. ते काय घडतंय म्हणजे इकडे शिवाचा विवाह झालाय, त्यांच्या पुत्र जन्माला आलाय. कुमार कार्तिकेय म्हणजे स्कंद त्यांचं आणखी एक नाव. या स्कंदाने तारकासुराला मारलेलं आहे. मग पुन्हा गणेशाचा जन्म झालाय, गणेशाचं मस्तक उडवलंय, गणेशाला गजाचं शरीर मुख आणून जोडलेलं आहे, तो गजानन झालाय, गणाधीश झालाय, गणाध्यक्ष झालाय. कुमार कार्तिकेय नाराज झालेत, क्रौंच पर्वतावर गेलेत. या सगळ्या घडामोडी कैलासावर घडत असताना आणखी एक घडामोड घडती आहे. ज्या स्कंदानी म्हणजे कुमार कार्तिकेयानी तारकासुराचा वध केला होता, त्या तारकासुराच्या 3 पुत्र होते. आपण हे मागच्या भागामध्ये बघितलंय. त्या तारकासुराचे 3 पुत्र होते. या 3 पुत्रांचं काय? आता कथा जरा वेगळीकडेच जाते. खरं तर नारदांनी ब्रह्मदेवाला हा प्रश्न विचारलाय, सनत कुमारांनी हा प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर विचारलंय की हे सगळं ठीक आहे, कैलासावर हे सगळं चाललंय इतकं ठीक आहे, पण त्या तारकासुराची 3 पुत्र होते असं तुम्ही सांगून ती कथा तिथेच थांबवली होती. त्याचं काय झालं? आपल्या पित्याचा शिवपुत्राकडून वध झाल्याची बातमी या 2 पुत्रांना कळलेली होती, म्हणजे माहीत होतं हे, आणि ते त्यावरून प्रचंड रागावलेले होते. खरं तर त्यांचा देवावरचा राग अधिकच वाढलेला होता. काहीही करायचं आणि या देवाला पराभूत करायचं हा प्रणस त्यांनी आपल्या बाळगलेला होता. काही करायचं, आता देवाला पराभूत करायचं. आणि देवाला पराभूत करण्यासाठी त्यांनी देवाचीच तपश्चर्या करायला सुरुवात केली. बघा काय विचित्र असतं. काय आहे की प्रत्येक कथा एकात एक गुंफलेली आहे. एक विषय संपला म्हणजे तो तिथे थांबला असं होत नाही, पुढे वाढत जातो. शिवपुत्र कार्तिकेयाने, कुमार कार्तिकेयाने, स्कंदाने तारकासुराचा वध केलाय. आणि या तारकासुराला 3 पुत्र आहेत. या 3 पुत्रांच्या मनामध्ये देवाच्या विषयीचा राग अजून आहे. कारण देवानी माझ्या पित्याला मारलं, म्हणजे अगदी ठरवून मारलं, त्याचा बदला घ्यायला हवा आणि या देवतांना पराभूत करायला हवं हे त्यांच्या मनात येत आहे. लक्षात घ्या, बाळकडू 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 म्हणतो ना, ते आहे असं असतं. म्हणजे कधी बाळकडू असतो तर कधी कडू बाळ असतो. आणि एकदा मनात बदला ही भावना असली, सूड ही भावना असली की ती जात नाही. सूड हवाय मला सूड म्हणणारी माणसं आपल्या सुडाच्या भावनेतून आपल्या अशा गोष्टी निर्माण करतात की बस. म्हणजे तुम्हाला मी योगायोग कसा असतो ते सांगतो. स्कंदाने तारकासुराचा वध केला. त्याचे 3 पुत्र एकत्र आले. तिघांनी ठरवलं सूड हवाय मला सूड, आणि तिघांनी मिळून करायचं ठरवलं. या सुडाच्या भावनेतून आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. पण पुढे काय होतंय? विनाशच ठरलेला आहे आणि त्याच शिवाच्या हातून ठरलेला आहे. बघा कसं असतं, सूड गुगवायचा आहे मला सूड असं म्हणणारी माणसं 3च ताकदीने एकत्र करतात. मला राजकारणात जायचं नाहीये आणि तुम्ही राजकीय विषय इथे मांडत नाहीये, पण होतं कसं ते बघा. 3च लोकांना त्यांनी एकत्र केलेलं होतं. 3 लोकांनी एकत्र आले होते. आताही सूड उगवायचा आहे
म्हणून 3च लोक एकत्र आलेत. आता हे सूड उगवण्याची प्रक्रिया करण्यासाठी या 3 पुत्रांनी कंबर कसलेली आहे. तारकासुराच्या 3 पुत्राची नावं. एक आहे तारकाक्ष, सगळ्यात मोठा. दुसरा आहे विद्युन्नमाली, ज्याचा उल्लेख आपण मागच्या एका भागामध्ये केलेला आहे. आणि तिसरा आहे कमलाक्ष. या तिघांनी मिळून आता ब्रह्मदेवाची तपश्चर्या पुन्हा करण्याचा निर्णय घेतलाय. आणि ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्यासाठी ते मेरू पर्वतावर गेलेले आहेत. मेरू पर्वतावरच्या एका गुहेमध्ये त्या तिघांनी कठोर अशा तपश्चर्येला सुरुवात केली आहे आणि ब्रह्मदेवाची आराधना करतायत. ब्रह्मदेवाची आराधना चालू असताना या सगळ्यांच्या तपश्चर्येवर, कठोर तपश्चर्येवर ब्रह्मदेव खुश होत आहेत, प्रसन्न होत आहेत. आणि या तिघांनाही प्रत्यक्ष रूपामध्ये येऊन वरदान देत आहेत. बोल बाळा, तुला काय पाहिजे. तेव्हा ते म्हणतात की देवा, तुम्ही आमच्या या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आहात. तुम्ही तर जाणता की देवानी कशा प्रकारे घात करून शिवांचा विवाह घडवून आणला. आता जे घडणार आहे, जे घडवलं पाहिजे, खरं तर विवाह होणे ही शिवांची इच्छा होती, जगदंबेची इच्छा होती. ती याच्यासाठी नव्हतं झालेलं. जगदंबेची इच्छा होती, शिवाची इच्छा होती. जन्मजन्माच्या गाठी या अशाच बांधलेल्या असतात. या गाठीतून सृष्टी निर्माण होणार आहे म्हणून तो विवाह होतोय. आणि त्यातून एका पुत्राने याला मारणं म्हणजे फार काही याच्यासाठी षडयंत्र करणं असं नव्हतं. तो म्हणतोय देवानी षडयंत्र केलं. विवाह न होत असताना शिवाचा विवाह घडवून आणला. स्कंदाच्या हातून आमच्या पित्याला मृत्यू घडवून आणला. असा मृत्यू घडणार असेल तर या तपश्चर्येला, या भक्तीला काय अर्थ आहे. ब्रह्मदेव म्हणाले, बाकी नको बोलू, काय तुला काय हवंय ते सांग. म्हणाले, देवा, आम्हाला अजरामर करा. नुसतं अमर नाही, अजर करा, अमर करा. आम्ही म्हातारेही होऊ नयेत आणि मरूही नये, त्याची व्यवस्था करा. ब्रह्मदेव म्हणाले, मुलांनो, या सृष्टीत अमर कोणीच होऊ शकत नाही, अजर कोणीच होऊ शकत नाही. जो जन्माला आला आहे तो जर होणार आहे आणि मरण सुद्धा त्याला येणार आहे. आलेल्या प्रत्येक जीवाला मरायचं आहे हे लक्षात ठेव. आणि सृष्टीचा हा नियम मी ब्रह्मदेव असलो तरीही बदलू शकत नाही, कारण या सृष्टीत आलेल्या प्रत्येक जीवाला म्हातारं होऊन मरावं लागणार आहे. झाडाची पिवळी झालेली पानं सुद्धा झडतात. झाडाचं पक्व फळ सुद्धा गळून पडतं. कीटकाच्या पासून, सूक्ष्म जीवाच्या पासून मोठ्या माणसाच्या पर्यंत प्रत्येक मरतो. त्यामुळं तुम्ही जन्माला आला आहात तर तुमचंही मरण अटळ आहे. त्यामुळे तुम्हाला मी अजरामर होण्याचा आशीर्वाद देऊ शकत नाही. ते म्हणाले, असं कसं देवा, मी एवढी तपश्चर्या आम्ही करायची. अरे तपश्चर्या करून अमर होता येतं असं समजू नका. मुळात अमर होण्याची कल्पनाच कुणाला माहित नाहीये ना. काय आहे अमर होणं. आपल्याकडे आजकाल नव्या गोष्टी आल्या बघा. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. अवतार कार्य संपल्यावर सुद्धा रामचंद्रांचं चरित्र आजही सांगितलं जातं. अवतार कार्य संपल्यावर सुद्धा भगवान श्रीकृष्ण आजही लोकांच्या मनामध्ये आहेतच. राधा अवतार कार्य संपल्यावर सुद्धा राधे राणी बरसाण्यात आजही तुमच्या आमच्या हृदयात वास करून आहेच. अमर होणे म्हणजे काय. आपल्या जगण्यात अशी काही कृत्य करून ठेवावी, अशा काही कृती करून ठेवाव्यात की ज्या कृतीचा विसर या जगाला कधीच पडणार नाही. त्यामुळं अजरामर होणं जरा वेगळंच आहे. म्हणून तर तो मृत्युंजय मंत्र आहे ना शिवाचा. या शिवकथेला प्रारंभ करतानाच आपण सांगितला होता. शिव मृत्युंजय आहेत आणि शिव मृत्यूवर विजय मिळवण्याचा मार्ग सुद्धा आपल्याला देऊ शकतात. पण तो कोणता मार्ग आहे. जसं पक्व फळ गळतं आणि त्याच्याच बीजातून पुन्हा नवा वृक्ष अंकुरित होतो ना, त्याला म्हणायचं मृत्यूवर विजय मिळवणं, मृत्युंजय होणं, न मरणं नव्हे. पण या राक्षसांना सूड उगवायचं आहे ना.
त्यांना कुठे काय चांगल्या गोष्टी करायच्या. म्हणून बघा, देवाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात असतात, राक्षसांच्या सगळ्या गोष्टी लक्षात नसतात. म्हणजे मी तारकासूर सांगितला, त्याची मुलं सांगितली की तुम्हाला वाटतं अरे नवी माहिती मिळाली. ही नवी माहिती नाहीये, ते होते. म्हणजे हे कोलंबसनी शोध लावल्यासारखं आहे अमेरिकेचा. ते होतेच, पण आपल्या आठवणीत राहत नाही का? ते अमर होऊ शकले नाही. पण शिवपुत्र स्कंद, शिवपुत्र गणेश आपल्या लक्षात आहे, कारण ते अजर आहेत, अमर आहेत, विचाराने, कृतीने. ब्रह्मदेव म्हणाले शक्य नाही आहे, तुला अमर करता येणं शक्य नाही आहे. मग थोडा वेळ विचार केला. म्हणाले मग काय करता देवा? हा, फार फार तर तू असं काही वरदान माग ज्यामुळे तुझं भय संपून जाईल, तुझ्या मनातलं भय संपून जाईल. तेव्हा तिन्ही पुत्रांनी जरासा विचार करून ब्रह्मदेवाच्याकडं एक वरदान मागितलं आणि ब्रह्मदेवांनीही ते दिलं. काय ते वरदान, या वरदानाचा त्यांना कसा उपयोग होणार आहे आणि या वरदानाचे परिणाम काय झालेत ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते हर हर महादेव.